नमस्कार मित्रांनो, माझे नाव किशोर आहे. मी एक दारुडा आहे. हाय, देवाची कृपा आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसची सुंदर साथ आहे. स्पॉन्सरची मदत आहे. यामुळे आज सकाळपासून दारू घेतलेली नाही आणि दारू प्यायचा विचार करावा लागलेला नाही. मित्रांनो, सर्वप्रथम ग्रॅटिट्यूड समूह नांदेड या समूहाला 6 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल मी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या होम ग्रुप मनशांती समूह विसापूर तसेच बल्लारपूर आणि चंद्रपूर फेलोशिपकडून सर्व बांधवांना शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो. मित्रांनो, मी सुद्धा अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये दारूची समस्या घेऊनच आलेलो होतो. दारूची समस्या म्हणण्यापेक्षा माझ्या दारुडेपणानं जे आम्ही अधोगतीला पोचलेलो होतो आणि शेवटचा पर्याय असा होता आत्महत्या. जीवन जगण्याचा कोणताही मार्ग माझ्याकडे उरलेला नव्हता. नोकरी गेलेली होती, कर्जबाजारी झालेलो होतो, पत्नी सोडून गेलेली होती 1 वर्षाच्या मुलीला घेऊन, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये माझी आईसुद्धा मामाकडे राहायला गेलेली होती. आणि शेवटी पूर्णपणे एकाएकी पडलेलो होतो आणि शेवटी कुणी मला दारात येऊ देत नव्हते. सर्व नातेवाईकांनी आपले दरवाजे बंद केलेले होते. एका चांगल्या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. चांगला बूट लावून पॉलिशच्या, फ्रेशचे कपडे, बाईकने बॅग घेऊन टाय लावून जाणारा किशोर, आणि शेवटच्या टप्प्यात ह्या दारूनं मला भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये आणलेलं होतं. फुटपाथ, मंदिर, जिथं जागा मिळेल तिथं रात्र काढणं, बिनबुलाया मेहमान, कोणत्याही प्रोग्राममध्ये जाणं आणि आपलं पोट भरणं. ज्या बारमध्ये जात होतो तिथं माझ्या खास टेबल होता. त्याच बारमध्ये मला दारूचे ग्लाससुद्धा धुण्याची वेळ आलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्या देवाला मरण मागत होतो का देवा, आता जगण्यामध्ये काही अर्थ नाही. एकतर तू मला मरण दे, नाहीतर दारूपासून दूर राहून एक चांगलं जीवन जगू दे. आणि अशावेळी मित्रांनो, मला अल्कोहोलिक अनॉनिमसची आठवण झाली. कारण एचा संदेश मला माझ्या दारुड्या मित्रांनी दिलेला होता. मला एची मीटिंग दाखवलेली होती. मला एची मीटिंग खूप आवडलेली होती, कारण मी दारू न पिता मीटिंग केलेली होती. परंतु मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये जे अनुभव कथन होतात त्या अनुभवाची तुलना करायला लागलो. माझी पत्नी पण गेलेली आहे, परंतु मी तिला मारझोड केलेली नाही. ती दिवाळी करता गेलेली आहे. तिच्या आईवडिलांनी तिला थांबवून ठेवलेलं आहे. याने आपल्या बायकोला मारझोड केलेली आहे म्हणून याची बायको गेलेली आहे. याची नोकरी गेलेली आहे, त्याला कंपनीनं काढलेलं आहे. माझी नोकरी गेलेली नाही, मी स्वतःहून रिजाईन लेटर कंपनीला पाठवलेलं आहे. अशा तुलनात्मक गोष्टीमुळे मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या बाहेर पडलो आणि सतत 24 घंटे मी दारू पीत राहिलो. आणि त्याच्यानंतर जवळपास शेवटच्या याच्या 4 ते 5 वर्ष मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये पाय ठेवला नव्हता. आणि ज्यावेळी भिकाऱ्याच्या अवस्थेत आलेलो होतो, पायात चप्पल नाही, दाढी वाढलेली, केस वाढलेले, कितीतरी दिवसापासून एकच शर्ट, एकच पॅन्ट, मडका, आणि एक माझ्या डोळ्यासमोर मरण दिसत होतं मला. आणि त्यावेळी ते परमेश्वराची विशेष कृपा का मला अल्कोहोलिक अनॉनिमसची आठवण झाली. आणि संध्याकाळचे 6:30 ते 6:45 वाजलेले होते. आणि चंद्रपूरमध्ये मी त्या रस्त्याने फिरत होतो आणि त्या शाळेमध्ये एक बॅनर लागलेला होता, अल्कोहोलिक अनॉनिमस मुक्तता समूह चंद्रपूर. आणि त्यावेळी मला एकदम क्लिक झालं का मला 4-5 वर्षा अगोदर ज्या मित्रांनी मला याची मीटिंग दाखवलेली होती बल्लारच्याला, आणि तीच ती अल्कोहोलिक अनॉनिमसची ही मीटिंग असावी. आणि मी त्या अशा अवस्थेमध्ये त्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या समूहामध्ये गेलो आणि तिथं काही सभासद उठून आले, हातात हात दिला. आणि एका सभासदानं, ते खूप ओल्ड टायमर आहे आणि घरचे खूप श्रीमंत असे व्यक्ती होते आणि स्मार्ट असे, आणि खूप चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी मला गळ्यात मिठी मारली आणि त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला मी भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा एवढा पांढरा शुभ्र गोरा चिट्ट माणूस, पांढरे कपडे लावलेला, चांगल्या फॅमिलीतला, आणि हा माझ्यासारख्या भिकाऱ्याला मिठी मारताय. आणि माझे जन्म देणारी आई मला सोडून गेलेली आहे, माझी पत्नी सोडून गेलेली आहे, माझे मामा काका चंद्रपुरात राहतात, कुणी मला दारात येऊ देत नाही. आणि ह्या माणसांनी मिठी मारली आणि इथं सभासद हातात हात मिळवतात आणि किशोर तू येत राहा, झालं गेलं ते विसरून जा, तुझी आई सुरक्षित ठिकाणी आहे, पत्नी सुरक्षित ठिकाणी आहे आणि तू पण सुरक्षित ठिकाणी आलेला आहे. आणि मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये सातत्यानं यायला लागलो. आणि मला 3 जानेवारी 2013ला मी पहिल्यांदा अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मद्यपान थांबलं. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या क्षणापर्यंत मला दारू घेण्याची आवश्यकता पडली नाही. कारण याचे एकमेव कारण
मला माझ्या स्पॉन्सरची मदत, अल्कोहोलिक अनॉनिमसची युनिटी, बिग बुक यांची वारंवार मदत आणि सेवेमध्ये सातत्याने राहिलो मित्रांनो। आणि हा मद्यपाश आजार काय आहे, हा कुठंतरी स्पॉन्सरच्या मदतीनं, कारण स्पॉन्सरशिवाय मद्यपाश आजार दुसरा कुणी समजून सांगू शकत नाही मित्रांनो। त्याच्यासाठी मला स्पॉन्सरसोबत चर्चा करावं लागेल। आणि हा मद्यपाश आजार काय हा मी कुठंतरी पहिल्यांदा समजून घेतला मित्रांनो बिग बुकच्या माध्यमातून। आणि खरंच मित्रांनो ह्या 11 वर्षामध्ये 3 जानेवारीला 11 वर्ष पूर्ण होत आहे। आणि ह्या 11 वर्षामध्ये अडथळे खूप आले जीवनामध्ये, दारू न पिता, परंतु मला दारूचे आकर्षण नाही आलं मित्रांनो। संकट खूप आली, चढ उतार आले जीवनात। ए मध्ये आल्यानंतर 1.5 वर्षानंतर पत्नी आली, ए मध्ये आल्यानंतर 2-2.5 महिन्यानंतर आई परत आली। आणि याच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये खूप अडथळ, कारण मी एक असा दारुडा होतो का एक दारुडा जे खालच्या स्थळावर जे काही कृत्य करते ते सर्व काही केलेले होते, कुटुंबात तर केलेले होते, समाजात, कार्यक्षेत्रात, म्हणजे मी लोकांचा सामना करण्याची माझ्यामध्ये ताकद राहिलेली नव्हती। आणि ह्या सर्व गोष्टीचा मला सामना करताना अल्कोहोलिक अनॉनिमसची प्रेयर, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 पायऱ्याचा कार्यक्रम माझ्या जीवनात मी सातत्य ठेवलं मित्रांनो। त्यामुळे मला त्या दारूच्या पहिल्या गुटाकडे जाण्याची वेळ आली। अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलो, बिमारी समजायला लागलो कुठंतरी, आणि इथं अनुभव कथन होत होते, मनात विचार येत होते। इथं जे बांधव अनुभव कथन करतात किंवा मलाही अनुभव कथन करण्याची संधी मिळाली, आणि त्यावेळी मला असं वाटायला लागलं इथं जे काय अनुभव शेअर करतात किंवा इथं जे मी काही अनुभव सांगेन हे लोक बाहेरच्या जगात तर जाऊन सांगणार नाही, परंतु इथं सांगत होते का इथं ज्या गोष्टी होतात, जे अनुभव कथन होतात ते या 4 भिंतीमध्येच राहते, म्हणजे इथं अनामिकता जपल्या जाते। इथल्या ज्या काही गोष्टी शेअर होतात त्या बाहेरच्या जगामध्ये सांगितल्या जात नाही। आणि मित्रांनो कुठंतरी माझ्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगवर विश्वास बसला का मी म्हटलं यार सर्व तड गाठून आलेला हो मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये, आणि तर माझे तर खूप भयंकर असे अनुभव आहे का जे मी कृत्य बाहेरच्या जगामध्ये सांगू शकत नाही। आणि इथं बांधव सांगत होते का ओपन माइंड व्हा, खुलं मन करा, अनुभव कथन करा किंवा स्पॉन्सरची मदत घ्या। आणि मी कुठंतरी ते माझे अनुभव इथं सांगायला लागलो, पण कुठंतरी जे भीती होती का माझे जे अनुभव बाहेरच्या जगामध्ये लोक सांगतील, चर्चा करतील हे बांधव, परंतु या 11 वर्षामध्ये मित्रांनो मला अनुभव आला कधी माझी एनॅमिटी ब्रेक झालेली नाही किंवा कोणत्याही हे बांधवांनी बाहेरच्या जगामध्ये जे मी इथं अनुभव कथन केले ते कुठेही समाजामध्ये, नातलगामध्ये जाऊन सांगितले नाही मित्रांनो। हा कुठंतरी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये हा माझा विश्वास बसला। आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचा उगमच मित्रांनो अनामिकतेमधून झालेला आहे। आज जे आपल्या संस्थेला नाव आहे अल्कोहोलिक अनॉनिमस, अनामिक मद्यपी मित्रांनो। आणि निनावीपणा हा आमच्या रूढीच्या आध्यात्मिक पाया म्हटलेला आहे। आणि इथं सांगितलं आहे व्यक्तीपेक्षा तत्वांना अधिक महत्त्व दिलं पाहिजे। तर इथं व्यक्ती नाही मित्रांनो, तर व्यक्तिमत्वापेक्षा तत्वांना अधिक महत्त्व दिलं पाहिजे। आणि मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलो, मला सोब्रायटी मिळाली। 1 महिना, 2 महिने, 3 महिने निघून गेले, 90 दिवस पूर्ण झाले माझ्या आयुष्यात। पहिलं टोकन आलं, पहिलं टोकन घेतलं, सातत्याने सेवेमध्ये होतो अल्कोहोलिक अनॉनिमसच्या। आणि एक दारुड्याला अहंकार येतो, बाकीच्याला आला का मला माहीत नाही, परंतु माझ्यामध्ये एक अहंकार आला, कारण त्या 1 वर्षामध्ये कुठंतरी एक चांगली नोकरी मिळाली, 4 पैसे हातात खेळायला लागलेले होते, गेलेली प्रतिष्ठा समाजामध्ये, नातलगामध्ये मिळायला लागलेली होती, आई परत आलेली होती। आणि अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये सातत्यानं सेवेमध्ये होतो पहिल्या दिवसापासूनच, सोब्रायटी मिळाली तेव्हापासून। आणि माझ्या ग्रुपमध्ये कुठं ना कुठं मी एक थोडं एज्युकेटेड होतो, त्यामुळे थोडं मला महत्त्वही मिळायचं, मला थोडी विचारपूसही व्हायची, कारण मी बाहेर चंद्रपूर असो, बल्लारच्या असो, इकडे तिकडे मीटिंग करायच्या, त्यामुळे नवीन नवीन कल्पना माझ्यामध्ये यायच्या आणि मी समूहामध्ये आणायच्या आणि समूहसुद्धा मला त्यावेळी सपोर्ट करायचा। परंतु अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मला कळलं का हा इथं व्यक्तीला महत्त्व नाही मित्रांनो। अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये व्यक्तीला महत्त्व नसतं तर इथं तुम्ही इथं जेवढे जण जमले आहे एवढे जण इथं आलेले नसते मित्रांनो, किंवा आम्ही नवागताला मेसेज दिलेला नसता, नवागताची विचारपूस केलेली नसती, किंवा त्या नवागताला फोनसुद्धा केलेला नसता, किंवा एखाद्या नवागताला आम्ही फॉलोअप देतो, त्याला घरपर्यंत आणायला जातो, त्याला विचारपूस करतो, त्याला फोन लावतो, त्याला सोडून देतो, त्याला चायला नेतो, तर मग इथं व्यक्तीला महत्त्व नाही तर काय मित्रांनो। अगर व्यक्तीला महत्त्व नसतं तर आज अल्कोहोलिक अनॉनिमस उभीच नसते मित्रांनो। इथं काय म्हटलंय, व्यक्तिमत्वापेक्षा तत्वाला अधिक महत्त्व आहे मित्रांनो।
व्यक्तिमत्व म्हणजे काय? मी आज अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आहे. माझे इकडच्या बांधवांसोबत खूप छान संबंध आहे. या लाईनीमधल्या खूपच छान संबंध आहे आणि इकडच्या बांधवांसोबत माझे काही पटत नाही. मला यांचा हमेशा विरोधच असतो. मग आमचं सांगितलं आहे ग्रुप कॉन्सेस, जे आपली सेकंड ट्रेडिशन. अल्कोहोलिक अनॉनिमस जगामध्ये एक अशी संघटना आहे मित्रांनो, त्यासारखी कोणतीही संघटना नाही. ते समूहाच्या सद्विवेक बुद्धीद्वारे चालते. अशी कोणती संघटना असेल तर कोणी सांगू शकता का जिथं समूहाची सद्विवेक बुद्धी किंवा संघटनेची सद्विवेक बुद्धीद्वारे तो निर्णय घेतला जातो मित्रांनो. आणि माझ्यासारखा हुशार दारुडा असतो अल्कोहोलिक. मला वाटतं आता 4 दिवस चांगले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं आणि मला असं वाटायला लागतं का आता मला कार्यक्रम खूप समजलेला आहे, 12 पायऱ्या घेतलेल्या आहे, कॉन्सर्ट केलेला आहे. पण ट्रेडिशनचं काय? ट्रेडिशनचं मला ए बी नाही माहीत आणि बी बी नाही माहीत आणि शेवट काय झेड पण नाही माहीत. आणि मी लोकांना कार्यक्रम शिकवायला जातो. आणि ज्यावेळी मित्रांनो अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये ग्रुप कॉन्सेस होतात आणि काही निर्णय घ्यायचे असतात आणि त्यावेळी काय होते, मी तर इकडच्या बाजूंनी आहे आणि इकडच्या लोकांना ट्रेडिशनचं काही नॉलेजच नाही, कारण आमची सुपर मीटिंग चालते आणि इकडचे लोक ट्रेडिशनला धरून आहे आणि ते तत्वावर बोलत आहेत. आणि मला पण समजत आहे का ह्या बाजूचे लोक जे आहे तत्वावर बोलून राहिले आहे, ट्रेडिशनला धरून बोलते आहे, एच्या हिताचे बोलून राहिले आहे. पण इकडचे जे लोक आहेत जे माझ्या बाजूचे, हे एच्या तत्वाला धरून बोलून नाही राहिले. ते कुठंतरी आपलीच लावत आहे, कुठंतरी यांनी 13वी रूढीच लावत आहे. हे मला समजत आहे. परंतु माझ्यासारखा दारुडा काय समजतो का इकडचे लोक मला फॉलोअप देतात, मला स्टेन देतात, मला बाहेर मिटिंगला नेतात, कोंबड्या बकऱ्याची पार्टी चारतात किंवा मी यांच्या विरोधात गेलो तर हे लोक मला बाजूला करतील. मग मी काय करतो, तत्वाला महत्त्व न देता त्या व्यक्तीला महत्त्व देतो मित्रांनो, जे तत्वाच्या बाहेर चाललेले आहे, ट्रेडिशनला धरून नाही बोलून राहिले आहे, अशा व्यक्तींना मी महत्त्व देतो. आणि माझ्या जीवनात तेच घडलं मित्रांनो. सुरुवातीला माझ्याकडे ट्रेडिशनचा अभाव होता आणि आमचे 5-6 जणांची गँग राहायची आणि त्यांना काही ट्रेडिशन समजायचे नाही आणि मला पण तेवढं ट्रेडिशनचं नॉलेज नाही. ते जे म्हणाल ते पूर्व दिशा आणि आम्ही 5-6 मेंबर ॲक्टिव्ह राहायचे आणि आमची सुपर मीटिंग चलायची. अभी ग्रुप कॉन्सेस है, ग्रुप कॉन्सेस में ये पहले से तय हो जाता था, ये 500 लोग हैं, इनको कैसे नीचा दिखना. परंतु तिथले काही बांधव जे एच्या तत्वाला धरून बोलत होते, परंतु आम्ही त्यांचं ऐकत नव्हतो, त्यांना खाली पाडण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत होतो मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मी अस्वस्थ, वैतागलेला आणि चिडचिडा राहायचा मित्रांनो. आणि याचे परिणाम ज्यावेळी मी ट्रेडिशनच्या विरोधात जातो, जे लोक तत्वाला धरून बोलतात आणि त्यावेळी मित्रांनो कुठंतरी मला ते समाधान मिळत नाही. त्याचे परिणाम अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये सजा नाही मित्रांनो, पण त्याची सजा तो परमेश्वर ज्यावेळी देतो ना मित्रांनो, ते आपल्याला माहीत पण नाही पडत मित्रांनो, ज्यावेळी मी ट्रेडिशनचा भंग करतो. आणि माझ्या जीवनात मी सुद्धा ट्रेडिशनचा खूपदा भंग केला, कारण नॉलेजच नव्हता मित्रांनो. कारण ट्रेडिशन हा थोडा अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यावर अभ्यास करावा लागते, चर्चा करावं लागते. आणि मग काय होते मित्रांनो, आम्ही ग्रुपमध्ये बॉडी नेमतो मित्रांनो. आम्हाला चेअरमॅन पाहिजे, सेक्रेटरी पाहिजे, कॅशियर पाहिजे, लिटरेचरच्या सदस्य पाहिजे. मग आम्ही काय करतो, आम्हाला आवडीचा पाहिजे चेअरमॅन, माझ्या आवडीचा चेअरमॅन झाला पाहिजे. पण त्यानं 12 पायऱ्या घेतल्या आहे का ते माहीत नाही मला, त्याच्याला 12 रूढीचं नॉलेज आहे का माहीत नाही, त्याला ए बद्दल थोडी माहिती आहे का माहीत नाही, परंतु मला माझ्या आवडीचा चेअरमॅन पाहिजे. मग त्यावेळी आमचं ग्रुप कॉन्सेस होते मित्रांनो आणि त्यावेळी मग मी माझ्या आवडीच्या व्यक्तीचं नाव समोर करतो. परंतु एखाद्या सेवेमध्ये आहे, त्याला ट्रेडिशनचं नॉलेज आहे, मग अशा व्यक्तीला मला खूप प्राधान्य दिलं पाहिजे का ज्याला ट्रेडिशनचं नॉलेज नाही, त्याला 12 पायऱ्या त्याने अजून घेतलेल्या नाही, कॉन्सर्ट घेतलेला नाही, त्याच्याकडे अल्कोहोलिक अनॉनिमसचा इतिहास म्हणजे जे काय थोडी बहुत माहिती आहे आपल्या इतिहासाबद्दल त्याला माहिती नाही. मग महत्त्व कोणाला द्यायचं मित्रांनो? अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो, आकर्षणाचा कार्यक्रम आहे मित्रांनो. इथं जो चेअरमॅन जो मीटिंग घेतो, कंडक्ट करतो, त्याला त्याची ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो. फक्त इथे येऊन मीटिंग घेणं पुरतं नाही मित्रांनो, कारण इथं जे असतात, आता ही जनजागरण सभा आहे, इथं नॉन अल्कोहोलिक लोक येतात, अल्कोहोलिक लोक येतात आणि मी समोरच्याला जो चेअरमॅनवर ते मीटिंग पूर्ण आकर्षण असते मित्रांनो. तो कशा प्रकारे तो कंडक्ट करतो ते मीटिंग, लोकांना ते कशा प्रकारे तो समजावून सांगतो, ती प्रस्तावना काय सांगते आमची. मग त्या चेअरमॅनला सुद्धा त्या समजलं पाहिजे, लिहिता येते का त्या चेअरमॅनला, वाचता येते का, बोलता येते का. मग त्याला वाचन कुणाला दिलं पाहिजे, मद्यपास आजार कुणाला दिला पाहिजे. मग एखाद्या 90 दिवसावाल्याला मद्यपास आजार देऊन देतो,
तो त्याच्या आवडीचा व्यक्ती राहतो। वन डे ॲट अ टाइम कोण करू शकतो? ह्या साऱ्या गोष्टी असते मित्रांनो। अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मित्रांनो आल्यानंतर आम्ही आमच्या इच्छाच लावतो मित्रांनो। अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम आहे जो सांगितलाय निनावीपणा हा आमच्या आध्यात्मिकतेचा पाया आहे। अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रमच आहे मित्रांनो स्वतःच्या इच्छेचा त्याग करणं। परंतु आमच्यासारख्या दारुड्याला ते जमत नाही। आम्ही आमचीच इच्छा लावतो मित्रांनो। माझ्या मर्जीचा चेअरमॅन, माझ्या मर्जीचा सेक्रेटरी, माझ्या मर्जीचा कॅशियर झाला पाहिजे, हे तर समूहापुरतं झालं मित्रांनो। आज तर असं होऊन गेलेलं आहे का डेलिगेट सुद्धा आमच्या पसंतीच्या पाहिजे मित्रांनो, ट्रस्टी सुद्धा आमच्या पसंतीच्या पाहिजे। आम्ही ट्रस्टी पाठवतो मित्रांनो जिओसोमध्ये, पण त्या ट्रस्टीला इंग्लिश वाचता येते का? त्याला 12 ट्रेडिशनचे नॉलेज आहे का? त्याला 12 पायऱ्या घेतल्या आहे का? हे तर ठीक आहे, पण कन्सेप्ट तिथं गेल्यानंतर आमचा जो 36 तत्वाचा कार्यक्रम आहे त्या कन्सेप्टवर सर्व प्रोग्राम चालतो मित्रांनो। तिथं जिओसोमध्ये त्याला कन्सेप्टबद्दल नॉलेज आहे का? मग एक व्यक्ती ज्याला काही नॉलेज नाही आणि ज्याला नॉलेज आहे पूर्ण 36 तत्वाचं, तर आम्ही त्या 36 तत्वाचं ज्याला नॉलेज आहे त्याचा विरोध करतो मित्रांनो। आणि ज्याला नॉलेज नाही काही, त्याला ABCD सुद्धा माहीत नाही त्या कन्सेप्टची, अशा व्यक्तीला आम्ही तिथं आमचं प्रतिनिधित्व करायला त्या जिओसोमध्ये पाठवतो मित्रांनो। तिथं जाऊन तो काय बोलणार आहे, काय फेलोशिपचं महत्त्व मांडणार आहे, तो फेलोशिपच्या समस्या काय मांडणार आहे? तर आम्हाला मित्रांनो तेच सांगितलं आहे का अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर माझ्या इच्छा बाजूला सारून, माझ्या इच्छेचा त्याग करून एच्या हितासाठी मला काय करता येईल, तरच मी मित्रांनो एक चांगलं अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये जीवन जगू शकतो। नाहीतर मी हमेशा अस्वस्थ, वैतागलेला, चिडचिडाच राहणार आहे। कारण माझ्या जीवनात ते घडलं आहे मित्रांनो। माझी बायको कितीतरी वेळा म्हणायची दारूपासून दूर राहून काही अर्थ नाही, हमेशा तुम्ही चिडचिडे, वैतागलेले। कारण मी समूहामध्ये काही घडलं ना तो राग बायकोवर काढायचा। 1.5 वर्षात तर बायको परत आलेली होती, त्याला मायबापाच्या घरी होती तेच बरी होती, तू दारू पेत असता तेच चांगला होता, दारू सोडूनही काय अर्थ आहे? कारण ह्या ट्रेडिशनच्या अभावामुळं माझ्या घरामध्ये सुद्धा मित्रांनो वादविवाद झालेले होते। माझ्या समूहामध्ये एकदा ग्रुप कॉन्सेप्ट होता मित्रांनो, आणि आमच्या सुपर मीटिंगमध्ये ठरलं होतं का आम्ही चंद्रपूरला जायचं होडीच्या कार्यक्रमाला, आणि त्यावेळी सर्वांचं होकार होतं, आणि ग्रुप कॉन्सेप्टमध्ये ठरलं का बल्लारशाला जायचं, आणि ते माझ्या तडपायाची आग मस्तकात गेली। आणि मी म्हटलं साला तुम्ही म्हटलं बाहेर ठरवलेलं होतं का आपण चंद्रपूरला जायचं, आणि तुम्ही म्हणताय म्हटलं झालं आता बल्लारशा जायचं, मी त्यांना शब्द दिलेला आहे। तर ते लोक सांगत होते का ग्रुप कॉन्सेप्टमध्ये जे ठरलं तो अंतिम निर्णय आहे। आणि माझ्यासारखा दारुडा, अहंकारी, आणि मला इतका राग आला, आणि मी त्या चेअरमॅनच्या खुर्चीवर होतो, आणि मी त्यांना म्हटलं का हे तुमची किटी बॅग घ्या, आजपासून चेअरमॅन पद सोडलं, तुमच्या समोर सोडला। आणि मी रागाच्या भरात मित्रांनो मी घरी निघून गेलो, आणि तो घरी जाऊन मी तो राग काढत होतो। काही सभासद माझ्या घरपर्यंत आले, आणि त्यावेळी त्यांनी मला समजावून सांगितलं किशोर समूहाचा निर्णय तो अंतिम निर्णय, ग्रुप कॉन्सेप्टमध्ये जे काही होते ते मान्य कर, तू स्वतःची इच्छा लावू नको। आपला ग्रुप बल्लारशा इंटरग्रुपशी जुडून आहे, आणि हे तू ठरवलेलं होतं, परंतु ग्रुपमध्ये जो निर्णय झाला आणि हे किटी बॅग वगैरे तू सोडून आला, अशी चूक करू नको। आणि ही किटी बॅग आता तुझ्या घरी आम्ही परत आणून दिलेली आहे, ही ईश्वराची इच्छा समजून ठेव। आणि समूहामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तू माफी माग, ज्यावेळी समूहाची मीटिंग होईल। हे ज्यावेळी मी रात्र स्पॉन्सरसोबत बोललो, आणि स्पॉन्सरनं मला समजावून सांगितलं मित्रांनो, आणि त्यावेळी मित्रांनो कुठंतरी मी समूहामध्ये ज्यावेळी मीटिंग होती त्यावेळी समूहाची माफी मागितली। आणि त्याच्यानंतर मी कधी मला अशी वेळ आली नाही की अर्ध्यामधून चेअरमनशिप सोडण्याची मी कधी समूहाला धमकी दिली नाही, किंवा जे मला ह्या 11 वर्षामध्ये समूहानं आवडीनं मला संधी दिल्या, प्रत्येक याच्यामध्ये मला समोर केलं, आणि त्याच्यानुसार मी काम करत गेलो मित्रांनो। आणि अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर आम्ही मग काय होते, एखाद्या व्यक्तीला एखादी ओल्ड टायमर आहे, चांगला सिनियर सभासद आहे, आणि त्याला आम्ही खालीपणा, नीचपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि माझ्या सोसायटीमध्ये तसंच घडलं। एकदा चेअरमॅन होतो आणि बड्डेची मीटिंग होती, तो बांधव आज 21-22 वर्षाचा सोबर व्यक्ती आहे, आणि तो इथं अवेलेबल पण आहे। आणि मित्रांनो त्या व्यक्तीला मी रिझेंटमेंटच्या भावनेतून, त्याच्याबद्दल खुन्नस होती माझ्या मनात, काही सभासदांनी त्याबद्दल भरून ठेवलेलं होतं, आणि त्यांनी मला सांगितलं त्यावेळी त्याची सोबरायटी 14-15 वर्षाची असेल, आणि त्यांनी त्याला सांगितलं याला खाली आपल्याला दाखवायचं आहे, याला 12 रूढी वाचायला दे। आणि मी एवढ्या बड्डेच्या मीटिंगमध्ये मित्रांनो 200-250 लोक होते, आणि मी त्याला 12 रूढी वाचायला दिले। त्यांनी आवडीनं आनंदाने वाचल्या, आणि फेलोशिपमध्ये हासा झाला, अरे यार एवढा मोठा तो ओल्ड टायमर, बाहेर जातो, शेअरिंग करतो, सर्व काही त्याचं चांगलं आहे,
आणि त्याला 12 रुडी दिल्या आणि लोकांनी सुद्धा मला म्हटलं, समोरल्या लोकांनी पण काही म्हटलं, अरे यार हे तुला चुकीचं काम केलं, असं नाही करायला पाहिजे. मित्रांनो, मी काही चुकीचं काम केलेलं नव्हतं. ते याच्यात एखादी ओल्ड टायमर आहे, सिनियर आहे, 50 वर्ष सोबर असेल, त्यांनी 12 पायऱ्या वाचल्या, 12 रुडी वाचल्या, प्रस्तावना वाचली, याच्यामध्ये काही वाईट नव्हतं मित्रांनो. परंतु ज्या भावनेतून मी दिलेलं होतं त्याला खाली दाखवण्यासाठी, तो माझ्या चुकीचं होतं मित्रांनो. ते मला चुकीचं काम करायचं नव्हतं. त्या चेअरमॅनच्या जेव्हा खुर्चीवर मी बसतो तेव्हा मी तो परमेश्वराचा सेवक असतो मित्रांनो. आणि कोणाबद्दलही मला रिझेंटमेंट न ठेवता, बदल्याची भावना न ठेवता, राग न ठेवता, मला जो परमेश्वर ज्यावेळी आज्ञा दे किंवा जो समूहामध्ये निर्णय होते त्या व्यक्तीला मला ते द्यावं लागते मित्रांनो. परंतु माझ्यासारखा अक्कल, हुशारी, शहाणा दारुडा तो एखाद्याला खाली दाखवण्यासाठी त्याला मी 12 रुडी वाचायला दिल्या. परंतु मित्रांनो, त्या व्यक्तीने मला कधी आजपर्यंत म्हटलं नाही मित्रांनो. त्या व्यक्तीसोबत आजही माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी मला म्हटलं नाही का, किशोर तुला मला 12 रुडी का बरं वाचायला दिल्या. कारण त्या व्यक्तीकडे कार्यक्रम होता. आज त्या माणसामध्ये किती नम्रता होती मित्रांनो, हे मला आज कुठंतरी ते शिकायला मिळालं मित्रांनो त्याच्याकडून. मी त्याची नंतर माफी सुद्धा मागितली आणि त्यांनी त्यावेळी म्हटलं, किशोर माफी मागण्याची काही गरज नाही. मी 12 पायऱ्या वाचल्या, 12 रुडी वाचल्या, हे अल्कोहोलिकांना ते देवाचे आभार मानले. 12 रुडी वाचणं, 12 पायऱ्या वाचणे देवाचे आभार मानणे. आणि जे तू भावनेतून दिला ते चुकीचं होतं. अशी पुन्हा चूक करू नको. आणि तेव्हापासून मित्रांनो, जेव्हा वेळी मला चेअरमॅनची संधी मिळाली त्यावेळी मी असे कोणतेही निर्णय नाही घेतले. त्यामुळे इतरांचं मन सुद्धा दुखल्याचे. आज मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येतो आणि जो विषय आहे निनावीपणा, हा आमच्या आध्यात्मिकतेचा पाया आहे, आमच्या सर्व रूढीचा आध्यात्मिक पाया आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो, हे जे रूढी आहे 12वी 11व्या रूढीशी सुद्धा संबंधित आहे मित्रांनो. कारण आम्हाला वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन या स्तरावर नेहमी व्यक्तिगत निनावीपणा जपायचा मित्रांनो. कारण माझ्यासारखा दारुडा अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी अल्कोहोलिक अनॉनिमसला प्रेझेंट करत नाही, तर मी स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. जशी अल्कोहोलिक अनॉनिमस माझ्या बापाची आहे, माझी स्वतःची आहे. मी अल्कोहोलिक अनॉनिमसचा मालक आहे, सर्व आहे. फेसबुकवर पोस्ट टाकणं, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या बॅनर मागं माझे स्वतःचे फोटो टाकणं, आम्हाला सरळ सांगितलेलं आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टेलिव्हिजनवर आम्हाला निनावी राहायचं आहे. परंतु माझ्यासारखा दारुडा मस्त इथं शेअरिंग करता, डायसवर येऊन मस्त फोटो टाकतो. मी टाकलेले आहे सुरुवातीच्या काळामध्ये मागे अल्कोहोलिक अनॉनिमस. पण माझ्या निनावीपणा कुठं आहे? मला माझ्या इच्छेचा त्याग करायचा. मला अल्कोहोलिक अनॉनिमसला प्रेझेंट करायचं आहे, मला स्वतःला प्रेझेंट करायचं नाही मित्रांनो. त्याच्यासोबत मला इतरांची सुद्धा अनामिकता जपायची आहे. कारण मी फेसबुकवर माझा तर फोटो टाकतो, सोबत इतर बांधवाचे फोटो टाकतो. उद्या जाऊन समाजामध्ये ज्या लोकांना माहीत नाही, आता माझा मित्र योगेश आहे, त्यांनी दारू पिलेली आहे, परंतु समाजातल्या किंवा त्याच्या नातेवाईकाला काही माहीत नाही का यांनी दारू घेतली आहे किंवा नाही घेतली आहे. आणि उद्या जाऊन त्यांनी फेसबुकवर तो फोटो बघितला तर उद्या जाऊन ते लोक योगेशला म्हणू शकतात, अरे बाबा तू योगेश दारू पित होता का? तू अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला जाऊन राहिला, ते तर एवढा तू भयंकर दारुडा झालेला आहे. तर तिथं त्याची अनॅमिटी भंग होऊ शकते मित्रांनो. तर मला त्याची अनॅमिटी सुद्धा इतरांची जपायची आहे. एक अनुभव आहे मित्रांनो, मी ज्या क्षेत्रात काम करतो मेडिकलमध्ये, आणि एक आमचे ओल्ड टायमर आहे चंद्रपूरचे, एक चांगले बिल्डर आहे, बिझनेसमॅन आहे आणि खूप मोठं त्यांचे नाव आहे. आणि रोज आमच्या मेडिकलपासून जाणं येणं करतात, हात दाखवतात, बोलतात. माझा मालक पण त्यांना ओळखतो. आणि एक दिवस त्यांनी मला म्हटलं का तू यांना कसा का ओळखतो? हा खूप मोठा बिल्डर आहे, चंद्रपुरामध्ये फेमस आहे, त्याचं नाव आहे. आणि मी त्यांना म्हटलं का भाऊ मी असंच ओळखतो. पण मी त्यांना हे नाही सांगितलं मित्रांनो का ते आमचे अल्कोहोलिक अनॉनिमसचे सदस्य आहेत. तो पण दारू पित होता. आज त्याला 23-24 वर्ष झालंय, तो दारूपासून दूर आहे. होऊ शकते माझ्या मालकाला माहीत नसेल तो दारू पित होता किंवा नाही. तर त्यावेळी मित्रांनो, हे माझं कर्तव्य आहे का मला इतरांची अनामिकता कसं जपणं आहे. कारण सुरुवातीच्या काळात अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी खूप लोकांची अनॅमिटी मोडलेली आहे, त्याचा भंग केलेला आहे मित्रांनो. तर त्यासाठी मला इतरांची सुद्धा अनॅमिटी जपायची आहे. कारण मी त्यांची अनॅमिटी जपली नाही तर त्याचे परिणाम मलाच भोगावं लागणार आहे, त्यांना भोगावं लागणार नाही. आजही मित्रांनो, मी बाहेर जातो, कुठं जातो, रस्त्याने चाललो, एखादी हे बांधव मिळाला आणि त्याच्यासोबत 4-5 त्याचे रिलेटिव्ह असून कोणी मित्र असेल तर त्यांच्यासमोर मी अल्कोहोलिक अनॉनिमसबद्दल चर्चा करत नाही. होऊ शकते त्या मित्रांसोबत जो आहे त्यांना माहीत नसेल तो व्यक्ती दारू पितो किंवा नाही, तो कोणत्या स्तरावर गेलेला होता, तर त्याची मला काळजी घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो.
तर हेच आहे मित्रांनो, हा निनावीपणा सांगितला आहे का माझ्या स्वतःच्या इच्छेचा त्याग करणं. मला जे काही करायचे आहे, माझी एनॅमिटी मी मोडू शकतो, तेवढा मला अधिकार आहे, पण कोणत्या स्तरावर मी मोडली पाहिजे, किती मोडली पाहिजे, किती जपली पाहिजे, हे माझं मला समजलेलं पाहिजे. आज मी खुल्याम शेअरिंग करतो, जे काही माझे तडागाटाचे अनुभव आहे मी सांगतो. मला खूप लोक म्हणतात असं कसं किशोर भाऊ तुम्ही खुल्याम एवढी शेअरिंग करता, तुमचे तडगाटाचे अनुभव सांगतात. माझ्या सोब्रायटीमध्ये सुद्धा काही असे चुकीचे अनुभव माझ्या जीवनात घडले, मी काही चुका केल्या, आज मी खुल्याम सांगतो. आणि त्यावेळी ते लोक मला म्हणतात, मी म्हटलं ती ईश्वराची इच्छा, मी माझ्या एनॅमिटीच्या जेव काही मला भंग करायच्या जेवढी मी तेवढी भंग करतो. कारण मी एक तडगाठीला दारुडा आहे, सर्व लोकांना समाजामध्ये वगैरे माहीत आहे. परंतु आज माझ्या कार्यक्षेत्रामध्ये असं क्षेत्र आहे, कारण आमची जी मेडिकल आहे ते दवाखान्याला अटॅच आहे, खूप अल्कोहोलिक पेशंट येतात. आणि माझा मित्र पण एक अल्कोहोलिक आहे, तो पण एक सभासद आहे, तो पण तिथं काम करतो आणि आम्ही मॅसेज द्यायचं काम करतो. आणि तो सध्या त्याला 2 वर्ष झालेले आहे. आणि त्यावेळी तो माझी एनॅमिटी ब्रेक करत होता, कारण तो सांगत होता आम्ही अल्कोहोलिक अनोनिमस सदस्य दारुडाव तिथपर्यंत ठीक आहे, परंतु तो बाकीचे जे काही माझ्याबद्दल सांगत होता, याची बायको गेलेली होती सोडून, याची नोकरी गेली, हा रस्त्यावर झोपत होता, भिकारी झालेला होता. आणि त्यावेळी कुठंतरी हे माझ्या लक्षात आलं तो मॅसेज देत असताना. आणि त्यावेळी मी त्याला अलग बोलावलं, रागवलो नाही. अरे बाबा म्हटलं हे वगैरे नको सांगू, माझी एनॅमिटी आहे, माझ्या बी काही आत्मसन्मान आहे, मी काही बेवडा असलो तरी माझी ते जपण्याचा प्रयत्न कर, अशा प्रकारे काही सांगू नको. तुला अल्कोहोलिक अनोनिमसबद्दल जे काही माहिती द्यायची आहे, तुला काही जे काही दारुड्याला तिथं सांगायचं आहे, ते दारूबद्दलचं मानसिक आकर्षण आणि दारूची ओढ कशी होती ते सांगण्याचा प्रयत्न कर, फालतू केर कचरा सांगू नको. आणि तेव्हापासून त्यानं सुद्धा, त्याच्या पण लक्षात आलं, तेव्हापासून त्यानं सुद्धा काळजी घेतली. आणि त्याच्यानंतर कधीही त्यांनी, आता एवढे पेशंट ॲडमिट होता, कधीही सांगितलं नाही का किशोरची बायको गेलेली आहे, आई सोडून गेली होती, भिकारी, जो काही सांगायचं आहे हा आमच्या एरियामध्ये आहे, हा माझ्यापेक्षा जास्त दिवस झालेला आहे, पुन्हा तुम्हाला काही माहिती असेल तर याच्यासोबत चर्चा करू शकता, एवढं तो सांगतो मित्रांनो. आणि आज आमचे जे पूर्वज आहे मित्रांनो, त्यांनी सुद्धा खूप काही सॅक्रिफाईस केलेलं आहे. आज BLW सर आहेत आणि त्यांच्याबद्दल एक अनुभव आहे मित्रांनो, जे आपलं बिलच्या नजरेतून पुस्तक आहे मित्रांनो. आणि त्यावेळी ते पुस्तक 1967 मध्ये छापल्या गेलं. आणि त्यावेळी त्या पुस्तकाला नाव देण्यात आलं होतं द वे ऑफ लाईफ, जीवन जगण्याचा मार्ग. आणि त्यावेळी BLW सरांची सोब्रायटी 32 वर्षाची होती मित्र. आणि त्यावेळी अख्ख्या फेलोशिपनं BLW सरांवर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, तू लोकांना जीवन जगण्याचा मार्ग सांगणार का? पहा, BLW अल्कोहोलिक अनोनिमसच्या सर्व ज्या पहिला सहसंस्थापक, त्याच्या माध्यमातून अल्कोहोलिक अनोनिमसचा उगम झाला. आणि त्यांनी ते पुस्तक लिहिलं, द वे ऑफ लाईफ, हे पुस्तकाला नाव दिलं. आणि ज्या फेलोशिपनी त्या फाउंडर मेंबरवर ऑब्जेक्शन घेतलं का तू लोकांना जीवन जगण्याचा मार्ग सांगणार का, हे तुझं बरोबर नाही, तू या पुस्तकाचे नाव चेंज कर. आणि मित्रांनो, अख्ख्या फेलोशिप समोर त्या BLWला झुकावं लागलं. पहा, इथून आपल्याला नम्रता शिकायला मिळते मित्रांनो. सांगण्याचं त्या माणसामध्ये किती नम्रता, त्याने किती मोठा स्वतःच्या इच्छेचा त्याग केला. आणि त्यावेळी फेलोशिपनी त्याला सुचवलं, अरे बिल, त्या पुस्तकाला तुझ्या नजरेतून नाव दे, बिलच्या नजरेतून. आणि आज ते पुस्तक आहे ॲज बिल सिजिट, बिलच्या नजरेतून आपण म्हणतो मित्रांनो, ते आज या पुस्तकाला नाव आहे. सुरुवातीला द वे ऑफ लाईफ हे नाव देण्यात आलेलं होतं. किती सॅक्रिफाईस मित्रांनो, किती स्वतःच्या इच्छेचा त्याग केलाय मित्रांनो आपल्या ओल्ड टायमरनी, किती त्यांनी काबाड कष्ट मेहनत त्यांना करावं लागलेली होती, तेव्हा अल्कोहोलिक अनोनिमस उभी राहिली मित्रांनो. तर आज माझी जबाबदारी काय, ह्या गोष्टीसाठी मी कसा रिस्पॉन्सिबल आहे, आज मला माझ्या स्वतःच्या इच्छेचा त्याग करावा लागेल मित्रांनो. नाहीतर मित्रांनो, मी म्हणतो देवाची इच्छा, आणि देवाची इच्छा माझी इच्छा नाही, परंतु कुठं ना कुठं मित्रांनो मी माझीच इच्छा लावतो आणि माझ्याच मनासारखं सर्व काही झालं पाहिजे असं करतो. परंतु त्या ओल्ड टायमरकडून आपल्याला आज शिकायला मिळते. मी काल एक उदाहरण दिलं याच्या इतिहासामध्ये. डॉक्टर बॉब, ज्यावेळी त्यांची पत्नी मरण पावलेली होती, ते त्या कबरीजवळ होते. आणि काही याचे सभासद होते, बिल साहेब पण होते त्यावेळी. आणि काही सभासदांनी म्हटलं होतं डॉक्टर बॉबला का ज्यावेळी तुम्ही या जगातून निघून जाईल त्यावेळी मॅडमच्या बाजूला ज्यावेळी तुमची कबर राहील आणि तिथं आम्ही लिहू डॉक्टर बॉब अल्कोहोलिक अनोनिमस को फाउंडर. आणि त्यावेळी डॉक्टर बॉबनी म्हटलं त्यांना का मी एक सामान्य बेवडा आहे, मला सामान्य बेवडाच म्हणून मरू द्या, तिथं माझं नाव नको लिहा, को फाउंडर म्हणून नाही पाहिजे. त्यांनी किती मोठा इच्छेचा त्याग केला. आणि त्यावेळी त्यांनी बिलला म्हटलं, बिल, त्यांना समजून सांग
हे का मूर्ख झाले का? मी एक बेवडा आहे आणि बेवडा मरूनच मरणार. नाहीतर मित्रांनो, माझ्यासारखा बेवडा समूहाचा चेअरमॅन झाला, कॅशियर झाला, सेक्रेटरी झाला किंवा एक मी ओल्ड टायमर झालो समूहामध्ये, माझी सोब्रायटी वाढली आणि एखादा कार्यक्रम आहे, जनजागरण सभा, वर्धापन दिन आहे, कन्व्हेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये माझं नाव पण नाही दिसलं ना मित्रांनो, माझ्या तडपायची आग मस्तकात होते मित्रांनो. आणि मी मग विरोध करतो समूहामध्ये, मी एच्या समूहाचा चेअरमॅन आहे आणि माझं नाव नाही, मी एच्या सेक्रेटरी आहे, माझं नाव नाही आणि मी समूहामध्ये गोंधळ घालतो मित्रांनो, अख्ख्या समूहाला डिस्टर्ब करतो मित्रांनो. परंतु हे जे उदाहरण दिले मित्रांनो, हे जे आमच्या पूर्वजांनी किती मोठा स्वतःच्या इच्छेचा त्याग करून ही अल्कोहोलिक अनॉनिमस आमची उभी केलेली आहे. आज ह्या अल्कोहोलिक अनॉनिमसचा जो पाया आहे तेच आहे मित्रांनो निनावीपणा, आमच्या रूढीच्या आध्यात्मिक आहे. याच्यावरच आज अल्कोहोलिक अनॉनिमस उभी आहे मित्रांनो. आज मित्रांनो, आज आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आमचे काही फोटोज टाकतो, हे टाकतो, परंतु आज परमिशन घेतो मित्रांनो. एचे ग्रुप राहतात, परंतु त्या बांधवाची परमिशन घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, एच्या ग्रुपमध्ये सुद्धा काही सभासद सोबत राहील याची काही गॅरंटी नाही. कारण आम्ही येणाऱ्या नवागताला पण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याच्या ॲड करून टाकतो आणि इथं शाश्वती कुणाचीच नाही. उद्या जाऊन तो बाहेर पडला किंवा चुकीनं त्याचा फोटो फॉरवर्ड होऊन गेला तर पब्लिश होऊन जाईल समाजामध्ये, ज्या लोकांना माहीत नाही तर त्याची सुद्धा ॲनॅमिटी ब्रेक होऊ शकते मित्रांनो. तर त्याची सुद्धा आम्हाला काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि आज माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा मला वावरताना, नाहीतर आम्ही का कुटुंबामध्ये सांगतो मित्रांनो, किंवा गावामध्ये असतो किंवा बाहेर कधी गेलं पत्नीसोबत जाऊन राहिलेला, कधी हे सभासद भेटतात आणि आम्ही पत्नीला सुद्धा सांगतो का हा हे सभासद एवढे दिवस सोबर झाले, तर आमच्या कुटुंबापासून सुद्धा हे सभासदाची अनॅमिटी सुद्धा जपणं फार आवश्यक आहे मित्रांनो. कारण जे माहीत आहे तो भाग वेगळा, कारण आज जलालांना खूप माहीत असते, कारण ते आपण जलालांच्या मीटिंग करता ओळख वगैरे होते, ते चेहरे दिसतात त्यामुळे माहीत पडते. परंतु याच्यात सुद्धा आम्हाला खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही जनजागरण सभा होते, आज तर ही बंद खोलीमध्ये आहे, जेव्हा बाहेर खुल्यामध्ये सभा होते तिथं सुद्धा आम्हाला आमची अनॅमिटी जपणं फार गरजेचं आहे. कारण एक आमचे बेवडं असलो तर एक आत्मसन्मान आहे, आमचं कार्यक्षेत्र आहे, समाज आहे, तर आम्हाला चांगलं आहे बिग बुकमध्ये का आमची ओळख एक मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या सभासद म्हणून देऊ शकतो, दारुडा न म्हणता. ठीक आहे, बंद खोलीत मी दारुडा म्हटलं, पण बाहेर जनजागरण सभेमध्ये सुद्धा मला माझी ओळख कशी काय द्यायची आहे ते बिग बुकमध्ये स्पष्ट सांगलं आहे, कारण मी एक अल्कोहोलिक अनॉनिमसच्या सभासद म्हणू शकतो. तर हे सुद्धा कारण माझ्या परिवाराकडं समाजाच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. कारण आज मी माझ्या नवागत मित्रांना माझ्या समूहात सांगतो, ज्यावेळी मॅसेजला जातात, काम करतात, त्यावेळी स्वतःची अनॅमिटी कशी जपायची. तुम्ही बायको गेली आहे, आई गेली आहे, नोकरी गेली आहे, ते फालतूचे तुमच्या घरातला खूप लोक मी पाहतो. कारण आमच्या इकडे थोडं 12 पायऱ्याचा खूप अभाव आहे, 12 ट्रेडिशनचा अभाव आहे आणि आमच्याकडचे कसे अर्धी पायरी घेतली आणि डायरेक्ट 12व्या पायरीचं काम चालू होते. आणि मित्रांनो, त्याच्यामध्ये ते घरातलं पूर्ण होतं नव्हतं सर्वच सांगू द्या, बायकोनं असं केलं, माईनं तसं केलं, बापानं ते केलं, सर्व सांगतात. परंतु जे मेन आम्हाला नवागताला काय द्यायचं आहे, दारूबद्दलचं माझं मानसिक आकर्षण आणि शारीरिक गुण सांगायचं आहे मित्रांनो. कारण आमच्या उद्या जाऊन मी एखाद्याला मेसेज देता, तो मध्ये येईल किंवा नाही, परंतु उद्या तो पाणठेल्यावर उभा राहील आणि 4 चौघामध्ये तिथून माझी घरवाली चालली आहे, माझे मुलं चालले आहे आणि तो दारू पिऊन असेल, तर तो समाजामध्ये 4 बेवड्यांना किंवा काही लोकांना सांगू शकतो, अरे तो किशोर यांची बायको चाललेली आहे, किशोर यांची बायको सोडून गेलेली होती 4 वर्षे, 4 वर्षांतर परत आली, त्याची आई सोडून गेलेली होती, हे किशोर यांची मुलगी चालल्या, त्याला दारू पित होता, रस्त्यात पडून जात होता. तर कुठंतरी मित्रांनो माझ्या परिवाराकडे सुद्धा तो लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यासाठी मित्रांनो कुठंतरी माझ्या परिवाराची सुद्धा मला अॅनिमिटी जपणं फार गरजेचं आहे. मी ज्यावेळी अनुभव कथन करतो बाहेर जनजागरण सभेमध्ये किंवा तिथं सुद्धा मला काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये सांगितलं आहे का व्यक्तिमत्वापेक्षा तत्वाला अधिक महत्त्व, आणि मी इथं तत्वाला धरून चाललो मित्रांनो. तर माझ्या जीवनात 12 पायऱ्याच्या माध्यमातून जशी सुधारणा होते तशी या 12 रूढीच्या माध्यमातून सुद्धा सुधारणा होते. कारण अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा कार्यक्रम 36 तत्वाचा आहे आणि ह्या 36 तत्वावर अगर मी चाललो आणि व्यवस्थितरित्या मी कुठेतरी समजून घेतलं, मी मित्रांनो सुरुवातीला 12 पायऱ्या समजून घेतल्या, त्याच्यानंतर माझ्या स्पॉन्सरच्या मदतीनं 12 रूढी समजून घेतल्या. आता कुठंतरी मला कन्सेप्टवर काम करायचं आहे. आणि काही दिवसा अगोदर माझ्यामध्ये एक अहंकार आला होता, मी डेलिगेटसाठी जाईल, मी उभं पण राहिलो, वाईफसाठी
अल्टरनेट डेलिगेटसाठी मधात विचार आले होते ट्रस्टीसाठी, परंतु माझ्या स्पॉन्सरने मला समजून सांगितलं, बाबा रे पहिले कन्सेप्ट समजू, तिथं जाऊन काय बोलशील, तुला कन्सेप्टचं नॉलेज नाही. 12 ट्रेडिशन समजून घेतले आहे, सर्व्हिस स्पॉन्सरने मला समजून सांगितलं. 12 पायऱ्या सुद्धा तू घेतल्या स्टेप स्पॉन्सरकडून, 12 रूढी पण समजून घेतल्या, पण आता कन्सेप्ट समजून. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर इथं काही तू नाव प्रतिष्ठा कमवायला नाही आलेला आहे. तो ट्रस्टी म्हणून तू गेलाय तरी तुला एकच काम करायचं सेवेचं. आणि खरंच मित्रांनो ती गोष्ट मला पटली. आज कुठंतरी त्या कन्सेप्ट सुद्धा समजून घेत आहोत. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचं आज जे काही प्रेझेंटेशन आहे सांगितलं आहे रेडिओ टेलिव्हिजन वर, ते आमचे 1 लाख ट्रस्टी देऊ शकतात, येऊ शकतात मित्रांनो. जे आज 9 1 लाख ट्रस्टी आहेत मित्रांनो, ते नॉन अल्कोहोलिक असतात, चांगल्या पोस्टवरचे असतात, रिटायर्ड झालेले व्यक्ती असतात. ते टीव्ही समोर येऊ शकतात, आकाशवाणीवर सुद्धा येऊ शकतात आणि आपल्या अल्कोहोलिक अनॉनिमसचे प्रेझेंटेशन करू शकतात. परंतु मी करू शकत नाही मित्रांनो, मला अनामिकच राहावं लागेल मित्रांनो. हे कुठंतरी मला ह्या 12 रूढीच्या माध्यमातून समजलेलं आहे. टाईम होत आलेला आहे माझ्या, होऊ शकते हा विषय मला वेळेवर देण्यात आला आणि ते ईश्वराची इच्छा, कारण मला दोन्ही विषय मिळाले ती वेळेवरच मिळाले. आज मी या विषयाला नाही देऊ शकलो मला माहीत नाही, कारण इथं मी न्याय द्यायला नाही आलो, कारण मी न्याय देणं म्हटलं तर ते चुकीचे होईल. मी कारण ते माझ्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण हा अनुभवाचा कार्यक्रम आहे आणि हा ट्रेडिशन थोडा अभ्यास आहे, कारण त्याच्यासाठी मला रूढीचं पुस्तक वाचणं फार गरजेचं. आज वाचत असतो मित्रांनो, परंतु एक बेवडा, कारण ते लक्षात राहत नाही किती वाचलं काही, कारण तेवढी मेमोरी शार्प नाही. तर ह्या 12 रूढीचं पुस्तक सुद्धा आहे मित्रांनो. सर्व बांधवांनी, जे नवागत बांधव आहे, तर प्रत्येक समूहाची एक जबाबदारी आहे, तर समूहामध्ये ट्रेडिशनवर एक ना एक शेअरिंग झाली पाहिजे, कारण आज ट्रेडिशनवर शेअरिंगच होत नाही मित्रांनो. ज्याच्यावर आज अल्कोहोलिक अनॉनिमस उभी आहे मित्रांनो. आज ह्या 12 रूढी नसत्या तर अल्कोहोलिक अनॉनिमस कधीची कोलॅप्स झालेली असते मित्रांनो. आज आम्ही जिवंत असतो किंवा नसतो मित्रांनो माहीत नाही, परंतु आज प्रत्येक समूहाची एक जबाबदारी आहे का आपल्या समूहामध्ये आपल्या ट्रेडिशन काय सांगतात. तर प्रत्येक आठवड्यातून 2 मीटिंग असतात, तर एका मीटिंगमध्ये सुद्धा ह्या ट्रेडिशन येणाऱ्या नवागताला समजून सांगितलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. कारण आम्ही ट्रेडिशनच समजूनच सांगत नाही, मग स्लोगन घेतो, सर्व काही विषय घेतो, मोठमोठ्या कन्व्हेन्शनला जातो, काही करतो, पण आमच्याकडे ट्रेडिशनचा अभाव राहतो. आणि आज माझ्या 11 वर्षाच्या पायनीमध्ये आलेला आहे. ह्या ट्रेडिशनच्या अभावामुळं आज काही लोक याच्या दूर गेलेले आहेत, काही लोक दारू पेलेले आहेत मित्रांनो. कारण समूहामध्ये वादविवाद, गॉसिपिंग, ह्या साऱ्या गोष्टी ह्या ट्रेडिशनच्या अभावामुळे होत असतात आणि समूह काही बंद झालेले सुद्धा आहे मित्रांनो आमच्या चंद्रपूरमध्ये. तर यासाठी मित्रांनो ह्या ट्रेडिशन समजून घेणं फार गरजेचं आहे. मला नांदेड फेलोशिपनं बोलण्याची संधी दिली आणि निनावीपणा हा आमचा सर्व रूढीचा आध्यात्मिक पाया कसा आहे हे मला सांगण्याची संधी दिली. मी जे काय अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला आपण ऐकलात त्याबद्दल थँक्यू सो मच.